सिद्धार्थ साहेबांनी जे काही सामने आयोजित केलेले आहेत त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नेहमीप्रमाणेच लाभलेला आहे आणि तो हा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सांस्कृतिक मंडळ आपल्या तिन्ही संघटना आणि जे आपले इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेला आहे. त्यांचे देखील आभार. आणि या ठिकाणी ज्या दोन्ही संघ आहेत प्रशासन विभाग आणि लँडसेल यांना शुभेच्छा की हा खेळ म्हणून खेळायचा आहे. हारजिती होत राहील. MMRD जिंकेल. पुन्हा एकदा शुभेच्छा. सर्वांच्या माहितीसाठी एक उरलेलं नाव आहे त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सदैव या सामन्यासाठी वाहून देणारे सुबोध सुर्वे सर यांचं नाव घ्यायचं राहिलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लँडसेल विरुद्ध ऍडमिन डिव्हिजन या सामन्यातील मुख्य पंच अमित गवळी तसेच लेग अंपायर शशांक साळवी, तिसरे अंपायर विक्रांत वरक व चौथे अंपायर कल्पेश कदम तसेच गुणफलक नाना व विशाल साळुंके. अंतिम फेरीचा सामना हा 4 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी.
प्रशासन विभागासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत त्या सुनीता आणि अवांतर हा घोषित केला आहे 95. सेल संघाचं खातं उघडलेलं आहे ते अवांतर अतिरिक्त धावेने सुनीता पुढील चेंडू एक धाव घेण्यात यश आलाय ते लॅन्सेल संघाचा एक चेंडू 2 धावा खूपच उत्साह प्रेक्षकांमध्ये बाहेरून सपोर्ट करताना आणि निर्धाव चेंडू दीक्षा यायला काही न समजलेला धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली होती 2. उत्कृष्ट असा टोललेला लेगच्या दिशेने चेंडू मात्र त्यावरती मिळते 1 धाव धावसंख्या झाली होती 3. तुला काय तू बडबड करत नाही प्रेक्षकांना एक विनंती आहे की गोलंदाज चेंडू टाकत असताना कृपया कोणीही बाहेरून बोलू नये चेंडू टाकून झाल्यानंतर तुम्ही बोलू शकता गोलंदाज चेंडू टाकत असताना कृपया सर्वांनी शांतता बाळगायची आहे खूपच सुंदर असा फटका लॅन्सेल संघाची धावसंख्या झाली होती 5 धावा सुनीता यांचा पुढील चेंडू सामना करतील त्या स्नेहा आणि हा जोरदार फटका परंतु केवळ 1 धाव घेण्यात यश मिळते ते स्नेहा यांना धावसंख्या जाऊन पोहोचते होती 6 वर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या
समर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री से बाहर होगा। क्या बात है, क्या बात है। आणि रॉंग कॉल, परंतु वाचलेला आहे। दोन संघ संघासाठी तिसरा षटक घेण्यात येते म्हणजे प्राजक्ता। प्राजक्ता यांचा पुढील चेंडू सामना करतील त्या स्नेहा। आणि उत्कृष्ट असा फ्लिक केलाय, मात्र चेंडू जातो गोशांकी क्षेत्रात, एक धाव मिळते, धावसंख्या होते ती 14। प्राजक्ता यांचा पुढील चेंडू सामना करतील त्या दीक्षा। पुन्हा एकदा अवांतर धाव, धावसंख्या झाली ती 15। मगाशी बोलल्याप्रमाणे अजय सर दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडू आहेत, फटकेबाजी करणारे खेळाडू आहेत, परंतु ते एकच ध्येय घेऊन उतरलेत या मैदानात। आणि उत्कृष्ट असा फटका आणि खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळेल। अतिशय सुंदर असा हा क्रिकेटचा नजारा या ठिकाणी आपण पाहतोय। अतिशय सुंदर गोलंदाजी, तितकंच सुंदर असे फटकेबाजी फलंदाजाकडून होताना आणि त्याच तोडीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय। अतिशय सुंदर असा हा क्रिकेटचा दोन्ही संघांमध्ये चुरस निर्माण झालेली आहे आणि उत्कृष्ट असा फटका लेगच्या दिशेने टोलला, मात्र एक धाव। प्राजक्ता यांच्याकडून गोलंदाजीमध्ये काहीच व्हरायटी आणण्याचा प्रयत्न होत आहे असं निदर्शन होत आहे। प्राजक्ता यांचा पुढील चेंडू सामना करतील त्या दीक्षा। आणि पहिला धक्का दीक्षाईच्या स्वरूपात। प्रांजल प्राजक्ता यांचा पुढील चेंडू सामना करतायत त्या प्रांजल उर्फ कलावती। दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकच ध्येय मनात घेतलेलं आहे की विश्वास ठेव पंखांवरती, घे भरारी चौकात, दाखवून दे या वेड्या आकाशाला खरी तुझी अवकात। वा निखिल, वा वा वा। निखिल यांच्या समालोचनासाठी ही जोरदार टाळ्यांची मी प्रेक्षकांना अपेक्षा करतोय। अंतिम फेरीचा सामना आपल्या महाराष्ट्राची 14 कोटी जनता YouTube लाईव्हच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहे। तसेच या ठिकाणी प्रेक्षकांचा सुद्धा उत्स्फूर्त या ठिकाणी दिसत आहे। एक धाव घेण्यात यश, धावसंख्या
झाली होती म्हणजे 2 बाद 18 एकच बाद आहे 1 बाद 18. प्राधिता यांचा पुढील चेंडू सामना करतात तर स्नेहलांचा हा अतिशय उत्कृष्ट फटका, परंतु केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतं ते लॅन्सेल संघाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर लॅन्सेल या संघाची धावसंख्या 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. धावसंख्या झाली होती 1 बाद 19. प्रशासन विभागाचं हे शेवटचं षटक घेऊन येते. या इनिंगच्या शेवटच्या षटकाचा हा पहिला चेंडू घेऊन येतात उषा. सामना करतील स्नेहल. स्नेहल यांच्या बॅटमध्ये आलेला हा जोरदार फटका तितकंच सुंदर असं क्षेत्र रुपाली मॅडम यांच्या स्वरूपात 3 धावा रोखण्यात आलेल्या आहेत आपल्या ऍडमिन डिव्हिजन संघासाठी. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली होती 20. उषा यांचा पुढील चेंडू सामना करतो ती प्रांजल. आणि धावचूकच्या स्वरूपात नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतात त्या म्हणजे अनुभवी खेळाडू प्रतीक्षा. प्रेक्षक सुद्धा प्रतीक्षा करतायत की पुढे काय होणार. उषा यांचा पुढील चेंडू सामना करतात प्रतीक्षा. फलंदाजाला फसवणार उषा यांना यश आणि हा निर्धाव चेंडू. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली होती 20. 2 बाद 20. उषा यांचा पुढील चेंडू सामना करतात प्रतीक्षा. प्रतीक्षांच्या बॅटवर आले हा जोरदार फटका, परंतु तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण यांच्याकडून. धावसंख्या झाली आहे 21. उषा यांचा पुढील चेंडू स्नेहल यांच्यासाठी. सुंदर असा फटका स्नेहल यांच्या बॅट मधून, परंतु पुन्हा एकदा वर्षा सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतं ते लॅन्सेल संघाला. धावसंख्या झाली होती 22. 22 माने आपण समाज. उषा यांचा पुढील चेंडू सामना करते ते प्रतीक्षा.
आणि हा त्रिफळाची प्रशासन विभागाची सलामती जोडी त्वरित मैदानात दाखल व्हायचं. प्रशासन विभागाचे कोच चिन्मय सिते व रवी पवार काहीसे आपल्या संघाला कानमंत्र देताना या दोन्ही संघांसाठी मी थोडस एक वाक्य बोलतो या ठिकाणी. निखिल, खेळात हरलात तरी चालेल, खेळात हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हणाला पाहिजे की माझ्या जीवनातला हा सर्वात अवघड खेळ होता. क्या बात आहे. परंतु सर हा सामना कोणी जिंकू दे, मात्र शेवट हा नक्की विजय हा फक्त क्रिकेटचाच होणार आहे. कारण की परत आपल्याला हा क्रिकेटच खेळायचा आहे. फक्त क्रिकेटचा नाही तर मित्र म्हणून फक्त प्राधिकरणाचा हा विजय असेल. क्या बात आहे. संघाचं खातं बोलतंय अवांतर धाव संख्येने. पुन्हा एकदा अवांतर धाव. काहीच दडपण येत आहे गोलंदाजीवर. नक्कीच निखिल, हे दडपणाखाली येऊनच दीक्षा यांनी हे दोन वाईट टाकलेत असं मला वाटतं. अन्यथा त्यांचा क्रिकेट सर्वच आपण जाणतो. धाव संख्या झाली होती 2.
आणि खूपच सुंदर असा फटका ऑफच्या दिशेने टोलवलाय, मात्र त्यावरती मिळते ती फक्त एक धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 3. खूपच अतितडीचा सामना, अंतिम फेरीचा हा सामना. दीक्षा यांचा पुढील चेंडू सामना करतील नम्रता. आणि दडपण दडपण आणि दडपण असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, पैसा पसरला आणि बॉलिंग विसरला. की अशा काहीशी या ठिकाणी स्थिती मैदानात दिसते. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेत आहेत त्या दीक्षा. सामना करतील नम्रता. आणि फटका आणि पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यश येते. ते नम्रता यांना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर. खूपच सुंदर अशी सलामीची जोडी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना खूपच सुंदर अशी कामगिरी पार पाडते, ती म्हणजे वर्षा आणि नम्रता. दीक्षा यांचा पुढील चेंडू सामना करतील वर्षा. आणि खूपच सुंदर असा फटका, खूपच सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेण्यात यश मिळतं चिकीरन. अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन विकेटचं हे प्रदर्शन या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांकडून. जर या ठिकाणी शेंगा वगैरे विकणारे जर कोणी आसपास फिरत असतील तर त्यांनी लांब जावे, आलपाप वगैरे. धाव संख्या झाली होती 7. दीक्षा यांचा पुढील चेंडू सामना करते ती वर्षा. पहिल्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. खूपच महागडा असं षटक म्हणता येईल. प्रशासन विभागाची धावसंख्या झाली ती 7. दीक्षा यांचा पुढील चेंडू सामना करते ती वर्षा. आणि दडपणाखाली हा नो प्लस 1 अशा 2 अतिरिक्त धावा मिळतात आर्मी या संघाला. आणि धावसंख्या झाली ती बिनबाद 9. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अजय पवार साहेब बोला निखिल. बॉलरची खरंच स्थिती अशी दिसते की पैसा पसरला आणि बॉलिंग विसरला. निखिल, मला असं वाटतं की हे दडपण आहे महाअंतिम सामन्यात भले भले क्रिकेटर्स असा नर्वस होतात आणि त्यांच्यावर अशा चुका होत असतात. आणि त्याचप्रमाणे एक तडकदार अशी क्रिकेटर असलेली दीक्षा आज या पहिल्याच षटकामध्ये थोडीशी डळमळीत अशी कामगिरी करताना आपल्याला दिसत आहे. या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा दीक्षा यांचा सामना करते ती नम्रता. आणि जोरदार फटका, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेण्यात यश आले होते. प्रशासन विभागात धावसंख्या जाऊन पोहोचली होती 10 धावांवर. सचिनचा जर्सी क्रमांक 10. यस निखिल. नंबर 10 तेंडुलकर 10. दीक्षा यांचा पुढील चेंडू सामना करते ती वर्षा. समालोचन कक्षाच्या दिशेने टोलवलेला, मात्र त्यावरती मिळते फक्त 1 धाव. घोषित 1 धाव. 1 डिक्लेअर. अजून काय मॅडम, अजून जिंकलो आता. नक्कीच आता प्रशासन विभाग जरी आपल्याला स्वस्थितीमध्ये दिसत असला तरी मोहिते साहेबांनी सांगितल्यानुसार क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. त्याचप्रमाणे या सामन्यातही काही होऊ शकतं. दरम्यानच्या काळात दीक्षा यांच्या पुढील चेंडूवर 1 धाव घेण्यात यश आले. ते नम्रता यांना धावसंख्या जाऊन पोहोचली होती 12 धावांवर. एका
म्हणजे प्रतीक्षा आणि अजूनही मैदानावर सज्ज असलेली ऍडमिन डिव्हिजन या संघाची सलामीची जोडी ती म्हणजे नम्रता आणि वर्षा. खूपच सुंदर अशी कामगिरी आपल्या संघासाठी बजावत आहेत. प्रतीक्षा यांचा पुढील चेंडू सामना करते येते नम्रता. आणि आत्रिफळाची झालेली आहे नम्रता. कप्तान प्रज्ञा सामना करतील पुन्हा एकदा प्रतीक्षा यांचा. हॅट्रिकची संधी पाहूया इतिहास घडतोय का या मैदानात. महाअंतिम सामन्यामध्ये प्रज्ञा विरुद्ध प्रतीक्षा. प्रतीक्षा विरुद्ध प्रज्ञा. हॅट्रिकची संधी या ठिकाणी इतिहास घडेल की नाही. 2025 वार्षिक क्रीडा महोत्सव 50वे वर्ष मात्र एक धावेवरती समाधान मानलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट सामना. कभी इधर सामना कभी उधर. धाव संख्येत मात्र वाढ. धाव संख्या झाली होती 13 धावा. अजूनही सामना जिंकायला 10 धावांची आवश्यकता आहे. प्रशासन विभागास प्रतीक्षा यांचा पुढील चेंडू सामना करते येते वर्षा. सुंदर 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 अशी गोलंदाजी या ठिकाणी प्रतीक्षा यांची. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. कुठेतरी फलंदाजाला जकडून ठेवलंय आणि पुढचा चेंडू प्रतीक्षा यांचा. यावेळी मात्र सुंदर असा टोलावलेला चेंडू वर्षा यांचा. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागलंय आणि एका धावेवरती षटकाची समाप्ती. 2 षटकाखेरीज धाव संख्या झाली ती 14. 12 चेंडू 9 धावांचं समीकरण. महाअंतिम सामना. MMRDA चा हा महाअंतिम सामना. बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा या ठिकाणी प्रशासन विभाग विरुद्ध लँडसेल. कोण होईल महाअंतिम सामन्याचा विजेता. कोण होईल या महाअंतिम ट्रॉफीचा दावेदार. येत्या 2 षटकांमध्ये समजणार आहे. 12 चेंडू 9 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा स्ट्राईकवर वर्षा
आणि यावेळी मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेले दस्तूरखुद्द कप्तान संगीता सतोधीर. 12 चेंडू 9 धावांचं समीकरण या ठिकाणी प्रशासन विभागाला. पुढचा चेंडू संगीता सतोधीर यांचा सामना करतील वर्षा. चेंडू हवे. एक धावेचा प्रयत्न मात्र एका धावेवरती. कृपया दोन्ही संघांच्या सपोर्टर्सला सूचना आहे कुठल्याही प्रकारची नो बॉल. अतिशय सुंदर असं पंचांचे निर्णय या ठिकाणी. नक्कीच दोन्ही संघांना सूचना आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे आणि त्या पंचांच्या निर्णयाचा आपण स्वीकार करायचा आहे. प्रशासन विभागाला केवळ 7 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि दरम्यान पुढील चेंडू घेऊन येतात त्या संगीता सामना करतील त्या प्रज्ञा. आणि एक धाव घेण्यात यश आलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावांवर. अतिशय उत्कृष्ट असा सामना या ठिकाणी. दोन्ही संघांचे पाठीराखे अक्षरशः पायाच्या टाचांवरती उभे आहेत आणि कोण हा सामना जिंकणार ते मात्र येत्या काही चेंडूत आता समजणार आहे. पुन्हा एकदा संगीता सामना करते वर्षा. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा त्रिफळाची वर्ष. अतिशय अटीतटीचा हा सामना कधी या संघाकडे कधी त्या संघाकडे जिंकताना. आणि चेंडू संगीता यांचा यावेळी मात्र कुठेतरी जखडून ठेवलं प्रशासन विभागाच्या संघाला. कुठेही मोठा फटका मारायला देत नाहीये संगीता. नक्कीच संतोष. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचे प्रदर्शन या ठिकाणी संगीता यांच्याकडून होताना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. का मला कर्णधार बनवलंय, का माझ्यावर एवढी जबाबदारी दाखवली आहे संघाने, याचं प्रत्युत्तर या ठिकाणी संगीता यांच्या माध्यमातून संगीता यांच्या षटकातून आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू आहे. यावेळी मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. धावसंख्येवर धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती 18. केवळ 5 धावांची आवश्यकता आहे ती प्रशासन विभागाला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा कर्णधार विरुद्ध कर्णधार, प्रज्ञा विरुद्ध संगीता, संगीता विरुद्ध प्रज्ञा. 5 धावा. अटीतटीचा हा अतिशय अटीतटीचा सामना. आणि कर्णधार प्रशासन विभाग की भूमी व मिळकत शाखा हे चेंडूमध्ये समजणार आहे. कोचने कृपया ग्राउंडवर येऊ नये. दोन्ही संघांच्या प्रशासन विभागाला आपण सांगितलं ती सूचना पुन्हा एकदा लहान झालं देतोय. दोन्ही संघांचे कोच कोणीही हा ग्राउंडवर यायचं नाहीये.
दोन्ही संघांचे कोच मैदानात दोघांना विनंती करतो की कृपया आपण ग्राउंडवर येऊ नका, मैदानाकडे उतरायचं नाहीये. 6 चेंडू 5 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पल्लवी मैदानात सामना करते. रेश्मा यावेळी मात्र संधी होती परंतु नो बॉल. 1+1 नो+1 6 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा सामन्याला कुठेतरी कलाटणी. पुन्हा एकदा 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. कुठेतरी अतिशय उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी टिपलेला परंतु नो बॉल असल्यामुळे तर ग्राह्य धरला जाणार नाहीये. दरम्यान 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी प्रशासन विभागाच्या खात्यावरती. आता मात्र 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पल्लवी यांचा पुढील चेंडू सामना करते ती रुपाली. वाईटच्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात ही धाव आलेली आहे आणि पुन्हा एकदा काहीच या सामन्याचं नाव जे आहे ते प्रशासन विभागाच्या दिशेने 6 चेंडू 2 धावा. पल्लवी यांचा पुढील चेंडू आणि तटावला आहे तो रुपाली यांनी आणि 1 धाव घेण्यात यश आलंय. धाव संख्या जाऊन पोहोचले की 22 रनांवर. जिंकण्यासाठी केवळ एका धावेची आवश्यकता. मात्र एका धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अतिशय सुंदर या सामन्यासाठी या संपूर्ण दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा प्रशासन